हॅलो मॉम्स, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज पुन्हाच तुमच्या भेटीस आली आहे नवीन विषय घेऊन आणि आज वेगळीच चर्चा करायची आहे. म्हणून आज लवकरच तुमच्या भेटीस आली आहे. तर आजचा विषय आहे नवरा-बायकोंमधील नातेसंबंध. नवरा-बायकोंनी एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण कशी केली पाहिजे, त्यांच्यातलं अंडरस्टँडिंग कसं राहिलं पाहिजे, ते एकमेकांचे चांगले मित्र बनू शकतात. तर त्यासाठी त्यांनी काय-काय प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे दोन्ही साईडने, नवऱ्याने आणि बायकोनी काय-काय प्रयत्न केले पाहिजे. आज त्या विषयावर आपण बोलणार आहोत आणि ही आता काळाची गरज आहे. कारण की समाजात घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि जोडपी सोबत राहूनसुद्धा एकमेकांशी तो संवाद होत नाही आहे आणि फक्त आता मुलांसाठीच बरोबर राहायचं म्हणून नवरा-बायको सोबत राहत आहेत आणि त्यांचं सुख ते बाहेर शोधत आहेत. सो नवरा-बायकोंनी एकमेकांच्या जर विचारांची देवाणघेवाण व्यवस्थित केली आणि त्यांचे नातेसंबंध व्यवस्थित जपले, तर बाहेर मित्र शोधण्याची गरज राहणार नाही आणि नवराच आपला चांगला मित्र होऊ शकतो किंवा बायकोच आपली चांगली मैत्रीण होऊ शकते. हे आज आपण ह्या व्हिडिओत बघणार आहेत आणि विशेष म्हणजे आज आमच्या अहोंचा बड्डे आहे आणि हा व्हिडिओ मी त्यांना समर्पित करते आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आजचा विषय मी हा सुरू करते. तर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. सो आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय मुळातच सुरू होतो लग्नसंस्थेपासून, की आपली लग्नसंस्था अशी आहे की अरेंज मॅरेज जास्त होतात. आता लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढलं आहे. पण कोणतंही मॅरेज होऊ दे, एकमेकांना समजल्याशिवाय आपण पुढे संसार व्यवस्थित करू शकत नाही. तर पहिले 2-3 वर्ष सगळ्यांच्याच लाईफमध्ये प्रॉब्लेम होतात. सगळ्यांच्या मॅरेज लाईफमध्ये अडचणी असतात. कारण की नवीन मुलगी घरात येत असते, बाहेरून वेगळी व्यक्ती घरात येत असते, तर तिला ॲडजस्ट होण्यासाठीही टाईम लागतो किंवा आधी ज्या घरात वातावरण वेगळं असतं, मग ती व्यक्ती बाहेरून आतमध्ये घरात आल्यावर ती वातावरण थोडं वेगळं करू इच्छिते. तर त्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स होतं. पण 2-3 वर्षानंतर एकदा सवयीचं झालं का वातावरण शांत होतं आणि नातेसंबंध सुधारायला सुरुवात होतात. पण काहींमध्ये असं आढळून आलं आहे की पहिल्या 2-3 वर्षात जर काही कौटुंबिक कलह झाले, तर मग ती अढी राहते मनामध्ये आणि मग त्यामुळे नातेसंबंध बिघडण्यास सुरुवात होते आणि मग संवादच होत नाही नवरा-बायकोमध्ये. तर तो संवाद झाला पाहिजे. कितीही वर्षांनी जर तुमच्या लक्षात येईल, की आता आपल्याला आपल्या मध्ये आपला संवाद होत नाही आहे किंवा आपल्या बायकोमध्ये आपला संवाद होत नाही आहे, तर तो तुम्ही जेव्हा तुमच्या लक्षात येईल किंवा हा व्हिडिओ बघून जरी तुमच्या लक्षात आलं, की आता आपण आपल्या नात्यातले संबंध सुधारले पाहिजे, तर तुम्ही ते नक्की सुधरा आणि चांगलं लाईफ जगा, छान लाईफ जगा. कारण की सगळ्यांना छान आणि सुंदर आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि तो सगळ्यांनी जगलाच पाहिजे. सो नवरा-बायकोमध्ये आपण म्हणता येईल की काही पारदर्शकता असली पाहिजे. आपण काही गोष्ट आपल्या नवऱ्यापासून लपवतोय, तर शॉपिंग करता तर त्या सगळ्याच बायका लपवतात, तो वेगळा भाग आहे. पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपण आपल्या पार्टनर्सशी शेअर केल्या पाहिजे. त्या तुम्ही नक्की तुमच्या पार्टनर्सबरोबर शेअर करा आणि काही गोष्टी नसतील सांगायच्या किंवा त्या सांगण्यासारख्या नसतील आणि ते सांगून काही फरक पडणार नसतील, तर अशाच गोष्टी तुम्ही त्यांच्यापासून लपवू शकतात. पण काही महत्त्वाच्या गोष्टी असतात किंवा पैशाची देवाणघेवाण असते, हे तुम्ही तुमच्या पार्टनरमध्ये जर पारदर्शकता ठेवली त्या फायनान्शियल याच्यामध्ये, ट्रान्झॅक्शनमध्ये, तर त्यामुळे पण तुमच्या पार्टनरसोबत तुमचे संबंध चांगले सुधारू शकतात किंवा वैचारिक देवाणघेवाण झाली पाहिजे. रोज रात्री एकत्र जेवायला बसणं हा खूप मोठा उत्तम म्हणजे उपाय आहे त्याच्यावर, की त्यामध्ये तू दिवसभर काय केलं, मी दिवसभर हे केलं, तू मग तुझे विचार काय म्हणत आहेत किंवा ह्या विषयावर तुझे विचार काय आहेत, ह्या विषयावर माझे विचार असे आहेत. ही वैचारिक देवाणघेवाण तर प्रत्येक नवरा-बायकोमध्ये झालीच पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. पण आता संवादच होत नाही आहे आणि त्यात संवाद न होण्याची कारण म्हणजे आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेत. सो मोबाईलमध्येच सगळे, तो त्याच्या मोबाईलमध्ये, ती तिच्या मोबाईलमध्ये आणि मुलं त्यांच्या मोबाईलमध्ये.
मोबाईलच आपलं विश्व झालं आहे. त्याच्यामुळे कौटुंबिक संवादसुद्धा होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे कौटुंबिक कलह वाढतो आहे आणि याच्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण जास्त होत आहेत आणि मुलांचंही मानसिक आरोग्य त्याच्यामुळे धोक्यात येतं आणि ज्या घरी स्त्रिया राहतात, ज्या बाहेर जात नाही कामाला, त्यांनाही थोडा मानसिक आजार होऊ शकतो, की त्या दिवसभर घरात असतात, मुलांचं करतात आणि मग मिस्टर बाहेरून येतात, कामावरून येतात, मग त्यांना बोलायला कोणी नसतं आणि अशा वेळेला आपण जर आपल्या पत्नीशी बोललं नाही, तिच्याशी शेअर केलं नाही, तर तिला एकटेपणा येतो आणि एक ठराविक काळानंतर मुलंही मोठी होतात. सो बाईला तो ठराविक काळानंतर एकटेपणा सहन करावा लागतो. सो आपण आपल्याच नवऱ्याशी जर संवाद चांगला ठेवला आणि चांगले त्यांच्याशी रिलेशन्स ठेवले, तर आपल्याला बाहेर सुख शोधण्याची गरज नाही. आपण घरातच म्हणजे वैचारिक देवाणघेवाण किंवा घरातच आपण त्यांच्याबरोबरच फिरायला जाणं, त्यांच्याबरोबर सुख-दुःख शेअर करणं, हे सगळं आपण घरातच करू शकतो. त्यामुळे तुम्ही नवरा बरोबर तुमचे सगळे विषय पारदर्शक ठेवा आणि त्यांच्याबरोबर संवाद वाढवा आणि नवऱ्यांचे विषय काय असतात, त्यांना वायफळ बडबड केलेली आवडत नाही बायकांनी आणि नवऱ्यांना असं वाटतं की बायका खूप वायफळ बडबड करतात आणि आमच्या ते डोक्याला ताण होतो. कारण की ऑलरेडी त्यांना ऑफिसमध्ये खूप ताण असतो. पण पुरुषांचं लाईफ वेगळं असतं. त्यांच्या याच्यामध्ये खूप पॉलिटिक्स असतं कामामध्ये वगैरे. सो त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या कामाच्या विषयी विचारू शकता. तुम्ही त्यांना विचारू शकतात, की आजचा दिवस कसा गेला आहे? मग तुम्हाला काही त्रास झाला का त्या दिवसामध्ये? त्यांना त्यांचे विषय आवडून घ्या. त्यांच्या विषयांची देवाणघेवाण करा. तर मग त्यांना पण वाटेल, की आपली बायको आता कौटुंबिक गोष्टी व्यतिरिक्त इतर काही गोष्टी विचारू पाहते आणि आपण तिला उत्तर दिलं पाहिजे आणि तिच्याशी वैचारिक देवाणघेवाण केली पाहिजे. सो सगळ्यांना हे असं जमेलच असं नाही, मग प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आणि प्रयत्न केला तर किती सुंदर नातं जमू शकतं याची तुम्ही कल्पनाही नाही करू शकणार. कारण की मी हे स्वतः अनुभवलं आहे. माझ्याही लाईफमध्ये पहिले कलह होते, कौटुंबिक कलह. पण मी तयारी दाखवली की नाही, मी जर चूज केलं आहे या व्यक्तीला, तर ह्या व्यक्तीबरोबर मला पूर्ण आयुष्य घालवायचं आहे आणि पूर्ण आयुष्य मला आनंदात घालवायचं आहे. सो आपण त्या व्यक्तीलाच मित्र बनवून घेतलं तर बाहेरचे मित्र-मैत्रिणी तर आहेतच आपल्याला, पण आपण जर घरातच आपला मित्र बनवलं तर किती छान होईल बरं. म्हणजे सुख-दुःख काय असेल तर लगेच शेअर करता येईल. अडी-अडचणीला आपला मित्र आपल्या जवळच असेल आणि त्याच्यापासून काही लपवायची गरज असणार नाही. त्याच्याबरोबरच आपण हसू शकतो, त्याच्याबरोबरच आपण भांडून पण शकतो. असा व्यक्ती आपल्या जवळच आहे, तर तो का नको? आणि प्रत्येक बाईने हा विचार केला पाहिजे, जर नवऱ्यालाच आपण मित्र बनवलं, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इझी होऊन जातात. आणि ह्या गोष्टी कधी शक्य होतात, जेव्हा आपल्या नात्यामध्ये पारदर्शकता असेल तेव्हा. आपण त्या नात्याला वेळ दिला पाहिजे. आपण त्या नात्याला समजून घेतलं पाहिजे. आपण त्या नात्याला जपलं पाहिजे. तो करत नाहीये म्हणून मी करणार नाही, हे असं केलं तर मग काहीच होणार नाही. तो करत नाहीये तर मी करते, मी पुढाकार घेते आणि माझं नातं सुधारायचा प्रयत्न करते. सो सगळ्यांनी हाच विचार केला आणि मोस्टली लेडीज खूप समजूतदार असतात आणि त्यांनी जर हा विचार केला की मी पुढाकार घेऊन माझं नातं सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि ज्यांचं नातं ऑलरेडी चांगलं आहे त्यांनी ते टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सो आज ह्या गोष्टीची आणि खूप गरज आहे. त्याच्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण कमी होतील आणि घटस्फोट जरी होत नसले तरी नात्यांमधला विसंवाद इतका वाढला आहे की त्याचा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम करतो. तर तुमच्या मुलाला जर तुम्हाला व्यवस्थित संस्कार द्यायचे आहेत आणि त्याला जर व्यवस्थित वाढवायचं आहे आणि त्याचंही मॅरिड लाईफ चांगलं करायचं आहे, तर त्याने घरात पण तसं बघायला पाहिजे ना, की आपले मम्मी पप्पा पण छान बोलत आहेत, वैचारिक देवाणघेवाण करत आहेत, त्यांच्यामध्ये पारदर्शकता आहे. ते इतर काही गोष्टी जास्त ताणून घेत नाही आहेत, बरोबर जेवायला बसत आहेत, बरोबर जात आहेत बाहेर फिरायला, हे मुलंही बघतात आणि मुलं आपलं अनुकरण करतात. सो नात्यातला विसंवाद कमी करून संवाद वाढवला पाहिजे
आणि आपल्या घरातच मित्र बनवा, मैत्रीण बनवा, म्हणजे तुम्हाला बाहेर मित्र-मैत्रीण शोधायची गरज राहणार नाही, असं मला वाटतं. आणि एवढं बोलून मी माझा हा विषय इथे संपवते. ह्याविषयी तुम्हाला काय वाटतंय किंवा ह्याविषयी काय माझ्याशी बोलू वाटतंय, तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. मी नक्की रिप्लाय करेन. आणि इतकंच. तर तुम्ही हा विषय खूप सिरियसली घ्या आणि पुन्हा एकदा माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि तुमची रजा घेते. धन्यवाद.